नागपुर में पानी संकट को लेकर कांग्रेस का जोरदार आंदोलन। मनपा मुख्यालय पर कांग्रेस कार्यकर्ताओं ने मटके फोड़कर किया विरोध प्रदर्शन। शहर में बढ़ती पानी की किल्लत और अनियमित जलापूर्ति को लेकर प्रशासन के खिलाफ जमकर नारेबाजी। विरोध प्रदर्शन का नेतृत्व विपक्ष नेता संजय महाकालकर ने किया। कांग्रेस ने आरोप लगाया है कि भीषण गर्मी में भी कई इलाकों में लोगों को पर्याप्त पानी नहीं मिल रहा है। आंदोलन के जरिए प्रशासन से तत्काल पानी सप्लाई सुधारने और नागरिकों को राहत देने की मांग की गई। जानेवारी मध्ये निवडणुका झाल्या आणि त्याच्यानंतर या नागपूर शहरामध्ये महानगरपालिकेमध्ये सर्वच नवीन नगरसेवक निवडून आलेले आहे आणि तेव्हापासून सातत्याने आम्ही या माननीय महापौरांना आणि या सत्ताधाऱ्यांना वारंवार निवेदन दिलेलं आहे। कारण की सर्वचकडे सर्व प्रभागामध्ये नगरसेवकांची ओरड आहे, नागरिकांना मुबलक पाणी उपलब्ध नाही आणि जे वॉटर टँक आहे तिथे सुद्धा टँकरची कुठल्याही प्रकारची व्यवस्था नाही। या उन्हाळ्यासारख्या याच्यामध्ये जर नागरिकांना पाणी मिळत नसेल तर मग ह्या सत्ताधाऱ्यांनी इथे राहून त्याचा उपयोग नाही। आम्ही ह्या सभागृहामध्ये सुद्धा पाण्यावरती विशेष सभा घेण्याकरता सुद्धा यांना निवेदन दिलं, परंतु कुठल्याही प्रकारची विशेष सभा सुद्धा यांनी घेतलेली नाही। त्याच्यावरून असं निश्चितपणानं जाणवतं की या नागरिकांना, या शहरातील नागरिकांना पाणी पिण्याकरता हे प्रशासन आणि प्रशासक यांना कुठल्याही प्रकारची चिंता नाही। म्हणून या शहरातील लोकांना मुबलक पाणी मिळावं याकरता आज या महापौरांचा घेराव म्हणून हे आंदोलन इथे आम्ही केलेलं नाही। या 24/7 ही फक्त निव्वळ बोगस कंपनी आहे। ह्या कंपनीने एवढ्या वर्षामध्ये ज्या नेटवर्क आणि जी पाईपलाईन या शहरामध्ये टाकायला पाहिजे होती अजूनपर्यंत 50% सुद्धा काम त्यांनी पूर्ण केलेलं नाही। आणि मला असं वाटतं यांचे काय सत्ताधारी काय लाड पुरवत आहे हे समजण्याच्या पलीकडे आहे। कारण की वारंवार निवेदन देऊन आणि तिथे हाऊसमध्ये मागणी करून सुद्धा यांच्यावरती कुठल्याही प्रकारचं दबाव आहे नाही किंवा कुठल्याही प्रकारचं यांच्यावर नियंत्रण नसल्यामुळे आज हे OCW चे सर्व अधिकारी माजून गेलेले आहे। त्याच्यामुळे या शहरातील लोकांना पाणी उपलब्ध होत नाही।